10वी आणि 12वीच्या परीक्षांची माहिती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद सध्या सुरू आहे। आपण थेट जाऊया। आपल्याला माहितच आहे की महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यामार्फत मार्च एप्रिल 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे इयत्ता 10वी व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे इयत्ता 12वी या परीक्षांच्या आयोजनाबाबत आणि त्याच्या स्वरूपाबाबत माहिती देण्यासाठी आज आपण ही प्रेस कॉन्फरन्स बोललेली आहे। या परीक्षेचा कालावधी आणि परीक्षेचे स्वरूप ठरवण्यासाठी शासनाकडून व मंडळाकडून मुख्याध्यापक, विषय शिक्षक, विषय तज्ज्ञ, इतर तज्ज्ञ व्यक्ती यांच्याशी चर्चा करून परीक्षेचा कालावधी आणि परीक्षेचे स्वरूप निश्चित केलेलं आहे। त्यानुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता 12वीच्या लेखी परीक्षा या प्रचलित पद्धतीने म्हणजे ऑफलाईन स्वरूपात दिनांक 4 मार्च ते 30 मार्च या कालावधीमध्ये घेण्यात येतील। त्याचबरोबर 4 मार्च ते 30 मार्च या कालावधी घेण्यात येईल। त्याचबरोबर या संदर्भात ज्या काही प्रॅक्टिकल परीक्षा आहेत, तोंडी परीक्षा आहेत किंवा इतर अंतर्गत मूल्यमापन आहे किंवा श्रेणी परीक्षा आहेत, ह्या 14 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत घेण्यात येतील। प्रामुख्याने कोरोना-19 विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रॅक्टिकल परीक्षेला आपण स्वतंत्र असा वेगळा कालावधी देतो, परंतु आता लेखी परीक्षेनंतर सुद्धा आणखी एक कालावधी जर काय विद्यार्थ्यांना अडचण वैद्यकीय कारणास्तव किंवा इतर अपरिहार्य कारणास्तव जर अडचण आली तर दुसरा एक कालावधी लेखी परीक्षेनंतर 31 मार्च ते 18 एप्रिल या कालावधीमध्ये सुद्धा देण्यात येणार आहे। म्हणजे पहिल्या कालावधीमध्ये म्हणजे 14 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीमध्ये जर विद्यार्थी प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी परीक्षा देऊ शकला नाही तर पुढचा कालावधीत 31 मार्च ते 18 एप्रिल या कालावधीमध्ये विद्यार्थ्याला या परीक्षा देण्यात येतील। प्रामुख्याने याला आउट ऑफ टर्न परीक्षा म्हणतात दुसऱ्या कालावधीसाठी आणि त्याला आपण वेगळं शुल्क आकारतो, परंतु कोरोना-19 विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता या परीक्षेसाठी आउट ऑफ टर्न परीक्षेसाठी वेगळे शुल्क यावर्षी मंडळ आकारणार नाही। 31 मार्च ते 18 एप्रिल 31 मार्च ते 18 एप्रिल हो सांग नाही दुसरं। त्यानंतर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे इयत्ता 10वीची लेखी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने म्हणजे प्रचलित पद्धतीने दिनांक 15 मार्च 2022 ते 4 एप्रिल 2022 या कालावधीमध्ये आयोजित केली गेलेली आहे आणि त्याच्या प्रात्यक्षिक श्रेणी किंवा तोंडी परीक्षा ह्या 25 फेब्रुवारी ते 3 मार्च 2022 या कालावधीमध्ये आयोजित केल्या गेलेल्या आहेत। जसं 12वीसाठी आपण आउट ऑफ टर्न परीक्षेसाठी म्हणजे या पहिल्या कालावधीमध्ये जर विद्यार्थ्याच्या श्रेणी तोंडी किंवा अंतर्गत मूल्यमापनाची परीक्षा काही कारणास्तव जर विद्यार्थी देऊ शकला नाही तर त्यासाठी सुद्धा आपण लेखी परीक्षेनंतर पुन्हा एक कालावधी देतो आणि तो कालावधी आहे 5 एप्रिल ते 22 एप्रिल। या कालावधीसाठी सुद्धा आउट ऑफ टर्नचा कालावधी असून सुद्धा आपण त्याला वेगळे शुल्क आकारणार नाही। म्हणजेच प्रामुख्याने यावर्षी मंडळाच्या परीक्षा पूर्वी ठरलेल्या तारखेप्रमाणेच होतील आणि त्यासाठी ह्या ऑफलाईन पद्धतीने होतील, त्यासाठी आउट ऑफ टर्न परीक्षेसाठी वेगळे शुल्क आकारले जाणार नाही। मंडळाकडं सद्यस्थितीत ह्या परीक्षेसाठी 10वीसाठी 16,25,311 आवेदनपत्र आत्तापर्यंत प्राप्त झालेली आहेत, तर 12वीसाठी 14,72,562 आवेदनपत्र आजपर्यंत प्राप्त झालेली आहेत। आपल्या मंडळाची परीक्षाचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ, लघुत्तरी, दीर्घोत्तरी अशा वेगवेगळ्या स्वरूपात म्हणजे प्रश्नपत्रिकेमध्ये यासारखे प्रश्न असतात आणि त्यामुळं ही परीक्षा घेत असताना ही सार्वत्रिक परीक्षा असते आणि एकाच वेळी सर्व राज्यभर एकच प्रश्नपत्रिकेद्वारे ही परीक्षा होत असते। त्यामध्ये 12वीसाठी आपल्याकडे 158 विषय आहेत। विज्ञान शाखेसाठी 4 माध्यमातून परीक्षा घेतली जाते, तर कला आणि वाणिज्य या शाखेसाठी 6 माध्यमातून प्रश्नपत्रिका असते आणि प्रश्नपत्रिकांची एकूण संख्या म्हणजे 158 विषयासाठी 356 प्रश्नपत्रिकांची संख्या असते, तर 10वीसाठी 60 विषय असतात, त्याची 8 माध्यमातून परीक्षा होते आणि प्रश्नपत्रिकांची संख्या 158 आहे। या परीक्षेमध्ये जर आपण बघितलं तर परीक्षेमध्ये विविध घटकांचा समावेश होतो। त्यामध्ये
अधिकारी असतील, त्यामध्ये मुख्याध्यापक असतात, केंद्र संचालक असतात, उपकेंद्र संचालक असतात, नियामक असतात, मुख्य नियामक असतात, परीक्षक असतात आणि यांची संख्या जर विचारात घेतली तर साधारणतः 2.25 लाख कर्मचारी या परीक्षेमध्ये राज्यभरासाठी परीक्षा घेण्यासाठी झटत असतात. आता कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन यावर्षी मंडळाने काही विशेष योजना केल्या. ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यासाठी काही विशेष योजना जाहीर केलेल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने मला माहिती आहे दरवर्षी परीक्षा केंद्र हे प्रचलित केंद्र असतात, ठराविक केंद्र असतात, परंतु यावर्षी कोरोना-19 विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळा तिथं परीक्षा केंद्र उपकेंद्र घेण्याचं निश्चित करण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळे विद्यार्थी ज्या शाळेमध्ये शिकतो किंवा ज्या कनिष्ठ महाविद्यालयात शिकतो त्या विद्यालयाचं सुपरिचित वातावरणामुळे विद्यार्थ्याला परीक्षेला सामोरे जाताना एक चांगलं वातावरण तयार होईल, चांगलं वातावरण मिळेल आणि विद्यार्थी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाऊ शकतो. यामध्ये मला प्रामुख्याने नमूद करावंसं वाटतं की ज्या शाळेमधून किंवा ज्या कनिष्ठ महाविद्यालयातून 15 किंवा 15पेक्षा जास्त विद्यार्थी प्रविष्ट होणार त्या शाळांना उपकेंद्र देण्यात येईल आणि त्याच्यापेक्षा जर कमी विद्यार्थी त्या शाळेमधून प्रविष्ट होत असतील 10वी किंवा 12वीच्या परीक्षेसाठी तर त्या विद्यार्थ्यांना जवळचेच उपकेंद्र किंवा जवळचेच केंद्र त्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी देण्यात येईल. आपल्याला माहिती आहे कोरोनाच्या कालावधीमुळे आपण यापूर्वी जे वेळापत्रक जाहीर केलं त्यामध्ये 40 ते 60 गुणांच्या परीक्षेसाठी आपण 15 मिनटं जादा वेळ देतो, तर 70 ते 100 गुणांच्या लेखी परीक्षेसाठी आपण अर्धा तास जादा वेळ देण्यात येणार आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रातला पेपर जो दरवर्षी 11 वाजता सुरू होतो तो यावर्षी सकाळी 10:30 सुरू होईल. त्याचबरोबर प्रश्नपत्रिकेच्या वाचनासाठी विद्यार्थ्यांना 10 मिनिटं जादा देण्याची प्रचलित पद्धत आहे, त्यानुसार तीही देण्यात येईल. त्यामुळे प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना 10:20 सकाळी सत्रात आणि दुपारच्या सत्रात 2:50 प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या हातामध्ये गेली जाईल आणि त्याप्रमाणे वाढीव वेळेनुसार ह्या परीक्षा दिल्या जातील. कारण विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव गेल्या 2 वर्षात प्रत्यक्ष उपस्थिती शाळेमध्ये कमी असल्यामुळं किंवा ऑनलाईन पद्धतीनं काही विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतल्यामुळं आपल्याला विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ही जादा वेळ देण्यात आलेली आहे. आपल्याला माहिती आहे 10वी आणि 12वी दोन्ही सर किती वेळ वाढणार? अर्धा तास ना. जे पेपर आपले 40 किंवा 60 गुणांचे असतात त्यासाठी 15 मिनिटं सरसकट आणि जे पेपर 70 ते 100 गुण 70, 80 किंवा 100 गुणांचे असतात त्यासाठी अर्धा तास म्हणजे 30 मिनिटं जादा वेळ देण्यात आलेला आहे. आपल्याला माहीत आहे की यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे या लेखी परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तो 75% अभ्यासक्रमावर आधारित ह्या लेखी परीक्षेचं आयोजन केलं गेलेलं आहे, म्हणजे 25% अभ्यासक्रम कमी केलेला आहे. त्याचबरोबर दरवर्षी ही परीक्षा म्हणजे 12वीची परीक्षा साधारणतः 20 फेब्रुवारीपासून सुरू होते, ती यावर्षी 4 मार्चला सुरू केली आहे. कारण विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आणि शिक्षकांना अध्यापनासाठी जादा वेळ मिळावा यासाठी 15 दिवस यापूर्वीच आपण वाढीव कालावधी जादा वेळ विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी किंवा शिक्षकांना अध्यापन करण्यासाठी दिला आहे. त्याचप्रमाणे दरवर्षी 10वीची परीक्षा ही साधारणतः 1 मार्चला सुरू होते, ती यावर्षी 15 मार्चपासून सुरू होत आहे. म्हणजेच यासाठी सुद्धा जादा 15 दिवसाचा कालावधी आधीच आपण दिलेला आहे आणि त्यामुळे त्यामध्ये विद्यार्थ्यांचा अभ्यास करणे किंवा शिक्षकांना अध्यापन करण्यासाठी जादा कालावधी ऑलरेडी आपण दिलेला आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रात्यक्षिक परीक्षा. 12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षा म्हणजे पहिला टर्म 14 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीमध्ये आहे. आता प्रात्यक्षिक परीक्षेसाठी विद्यार्थ्याने प्रत्यक्ष वर्गात जाऊन प्रात्यक्षिक करणे आवश्यक असते आणि विद्यार्थ्याची यावर्षीची प्रत्यक्ष शाळेत जाण्याची जी काय उपस्थिती आहे ती कमी असल्याचे गृहीत धरून 40% म्हणजे जो प्रॅक्टिकलच्या अभ्यासक्रमाचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्या किमान 40% अभ्यासक्रमावर आधारित प्रॅक्टिकल घ्यावे असं आम्ही निकष केलेले आहेत. ते तज्ज्ञांना विचारून केलेले आहेत आणि ते निकष आपण ऑलरेडी विभागीय मंडळामार्फत शाळांपर्यंत पोहोचवलेले आहेत. त्याचप्रमाणे 10वीसाठी सुद्धा जे काही प्रॅक्टिकल परीक्षा आहेत किंवा जे अंतर्गत मूल्यमापन आहे ते किमान 40% आधारित अभ्यासक्रमावर आधारित केलं. त्यामुळे विद्यार्थ्यांना सुद्धा प्रत्यक्ष शाळेत उपस्थिती नसेल तर विद्यार्थ्यांना किंवा शिक्षकांना सुद्धा या संदर्भात ते विद्यार्थ्यांकडून करून घेणे अत्यंत सोयीचे होईल. त्याचबरोबर 40% जरी अभ्यासक्रम केला तरी सुद्धा आपण यावर्षी अंतर्गत
अंतर्गत परीक्षक आणि बहिस्थ परीक्षक हे त्याच शाळेतील ठेवलेले आहेत. कारण विद्यार्थ्याच्या मानसिकतेवर जर बाहेरचा एखादा व्यक्ती एक्सटर्नल सुपरवायझर आले तर विद्यार्थ्याच्या मानसिकतेवर बदल घडू शकतो, विद्यार्थ्यावर दडपण येऊ शकतो. याचा विचार करून मंडळाने यावर्षी बहिस्थ परीक्षक न नेमता त्याच शाळेतील जर एखाद्या विषयाचे 2 शिक्षक असतील तर एक शिक्षक अंतर्गत परीक्षकाचं काम करेल प्रॅक्टिकलसाठी, तर दुसरा बहिस्थ परीक्षकाचं काम करेल. जर त्या शाळेमध्ये त्या विषयाचा एकच शिक्षक असेल तर तो एकच शिक्षक अंतर्गत व बहिस्थ परीक्षक या दोन्हीचं काम एकच शिक्षक करेल. त्यामुळं विद्यार्थ्याच्या मानसिकतेला चालना मिळेल आणि विद्यार्थ्याला कॉन्फिडन्सनं विद्यार्थी प्रॅक्टिकल परीक्षा पार पाडू शकेल. त्यानंतर विशेष सवलत, जर प्रत्यक्ष लेखी परीक्षा चालू असताना एखाद्या विद्यार्थ्याला काही वैद्यकीय त्रास झाला किंवा काही त्रास झाला तर एक विशेष कक्ष प्रत्येक केंद्रावर आपण विशेष वर्ग करू. त्यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार त्या वर्गात बसून प्रत्यक्ष आपल्याला परीक्षा देता येईल आणि यासाठी शासकीय आरोग्य केंद्रातील वैद्यकीय तज्ज्ञांना तिथं पाचारण करून जाऊन त्या पद्धतीनं विद्यार्थ्याच्या आरोग्याची सुद्धा काळजी घेण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे त्याचबरोबर म्हणजे हे जे सगळं आहे त्या सगळ्याचा विचार करता ही आपली परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं योग्य वेळेत दिलेल्या वेळेतच होईल याच्याबद्दल मंडळ ठाम आहे. हां, आता प्रत्यक्ष परीक्षा घेताना आम्ही त्याचा सर्व शक्यतांचा विचार करून त्याबद्दल आम्ही निर्णय घेऊ. सुपरवायझर कोण असेल त्या शाळेचं की बाहेरचं माहिती आम्ही निर्णय घेऊ. तो परीक्षा पद्धती ज्या पद्धतीने घेणार आहे की परीक्षा केंद्रावरती म्हणजे शाळेच्या ठिकाणी घेणार किंवा झिगझॅग पद्धतीने असा काही निर्णय झालाय का? हो, आता कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांच्यातलं अंतर म्हणजे एका बेंचवर आपण एक बसवतोच, परंतु विद्यार्थ्यांचं अंतर आणखी जादा असावं म्हणून झिगझॅग पद्धतीने विद्यार्थ्यांनी वर्गात बसावं असं आम्ही नियोजन केलेलं आहे. एका वर्गात जास्तीत जास्त 25 विद्यार्थी बसू शकतात आणि 25 विद्यार्थी बसतील आणि ते झिगझॅग पद्धतीने बसतील. परीक्षा केंद्र वाढवलीत की त्या शाळेत निर्णय त्या शाळेत घेणार? नाही, आता प्रचलित पद्धतीने जर आपण बघितलं तर आपल्याकडे परीक्षा केंद्र किती असं आपल्याला सांगतो. प्रचलित पद्धतीनं आपल्याकडं 10वीची परीक्षा केंद्र आहेत 5042. या वाढवल्यामुळे ती संख्या होते 21,341. तर 12वीची परीक्षा प्रचलित पद्धतीने झाली असती तर 2,943 केंद्र होती. तर आपण उपकेंद्र वाढल्यामुळे ती 9,613 झाली. म्हणजे एकूण आपली 10वी आणि 12वीची प्रचलित केंद्र आहेत 7,985 राज्यभरात. तर ती वाढून आता 30,954 परीक्षा केंद्र होतील. साधारणतः 64 परीक्षा केंद्र होतील. सर यालाच अनुसरून प्रश्न आहे की त्याच वर्गातले पर्यवेक्षक असतील, विद्यार्थी तिथले, शाळा तिथं, मग कॉपीला आळा कसा बसणार? विद्यार्थ्याचा मानसिकतेचा विचार करता अजून त्यांनी विचार होता प्रश्न की पर्यवेक्षक कुठले असेल. लेखी परीक्षेसाठी पर्यवेक्षक संदर्भात आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ, त्याच्यावर अजून फायनल निर्णय झालेला नाही. परंतु विद्यार्थ्याला त्याच शाळेत जर परीक्षा दिली तर विद्यार्थ्याच्या मानसिकतेमध्ये फार मोठा बदल येतो आणि विद्यार्थ्याला प्रवाससुद्धा करावा लागणार नाही. आणि विद्यार्थी त्या शाळेमध्ये परीक्षा दिल्यामुळे विद्यार्थ्याची जी मानसिकता गेल्या 1.5-2 वर्षापासून झाल्या त्यामध्ये सुपरिचित वातावरणामुळे विद्यार्थ्याला परीक्षा देणं सोपं जाईल. त्या संदर्भात आम्ही आमच्या स्तरावर नियोजन करू. बैठक पथक किंवा भरारी पथक जास्त प्रमाणात नेमू आणि सर्व फील्ड अधिकाऱ्यांना आम्ही त्याप्रमाणे सूचना देऊ आणि त्या पद्धतीनं सर्व शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत आणि इतर विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत कॉपीला आळा घालण्याचा प्रयत्न करू. ऑनलाईन पद्धतीनं झालेला आहे, मग परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं का? जर ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात आली असती तर ते बोर्डावर नियोजन शक्य झालं असतं का? ऑफलाईन घेण्यामागचं नेमकं कारण काय विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेऊ. ठीक आहे सर, साधारणतः एक आता यांच्या प्रश्नाला आधी उत्तर देतो मी. साधारणतः आपल्या परीक्षेचं जर स्वरूप लक्षात घेतलं तर आपली प्रश्नपत्रिका ही वस्तुनिष्ठ, लघुत्तर आणि दीर्घोत्तर या विविध प्रकारच्या प्रश्नाने असते. त्याचबरोबर आपल्या परीक्षेची विद्यार्थी संख्या बघता विद्यार्थी संख्या दोन्ही परीक्षे म्हणून 31 लाख विद्यार्थी, साधारणतः 31 लाख विद्यार्थी संख्या आहे. त्याचबरोबर आपल्या प्रश्नपत्रिकांची संख्या आणि माध्यमांची संख्या लक्षात घेता एवढ्या मोठ्या प्रमाणात या तांत्रिक सुविधा उपलब्ध करणे शक्य नाही. त्यामुळं ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होऊ शकत नाही. तर 10वीच्या परीक्षेची तारीख एकदा परत 10वीची परीक्षा ही देतो आम्ही तुम्हाला हे देतो 15 मार्च ते 4 एप्रिल. हो, प्रश्नपत्रिका आपले जे प्रश्नपत्रिका कसं आहे
कुठल्याही प्रश्नपत्र आता विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांनी अभ्यासात सराव केला किंवा 8वीपासून किंवा 11वीपासून ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका सोडवल्यात त्यामध्ये विद्यार्थ्यांना एक अचानक प्रश्नपत्रिका स्वरूप बदलता येत नाही, कारण त्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना शिकवलं असतं, त्या पद्धतीने विद्यार्थी शिकलेले असतात. त्यामुळे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप हे आपलं जसं 8 मार्च 2019चा 8 ऑगस्ट 2019चा जो काय मूल्यमापन आराखडा आहे त्या मूल्यमापन आराखड्यावर आधारित असतं. आणि त्या मूल्यमापन आराखड्यामध्ये वस्तुनिष्ठ, लघुत्तरी, दीर्घोत्तरी म्हणजे ज्ञान, आकलन, उपयोजन आणि कौशल्य हे 4ही मुद्द्यावर आधारित प्रश्न असतात. आणि त्यामुळे विद्यार्थ्याचा योग्य पद्धतीने विकास होण्यासाठी या पद्धतीचा आराखडा आहे, त्या आराखड्यानुसार प्रश्नपत्रिका असेल. सर परीक्षा केंद्र जर जास्त वाढत असतील तर भरारी पदके किती, मग भरारी पदके किती? मिनिमम 15 विद्यार्थी जर त्या शाळेमधून प्रविष्ट होत असतील तर त्या शाळेला आपण केंद्र किंवा उपकेंद्र दिलेलं आहे. परंतु अपवादात्मक परिस्थितीमध्ये जर काही अडचण असेल तर त्यासुद्धा अपवादात्मक परिस्थितीचा आम्ही विचार करून तिथं सुद्धा केंद्र देण्याचा विचार करू. काही विद्यार्थ्यांची मागणी आहे की आमचा ऑनलाईनला ऑफलाईनला विरोध नाही, पण कालावधी तुम्ही जर आता 15 दिवस म्हणता तो 1 महिन्याचा वाढवून एक तारीख पुढे ढकला म्हणतात. नाही, तारीख पुढे ढकलण्यासंदर्भात या तज्ज्ञांची चर्चा होऊन हा तारीख ठरवली गेली आहे. कारण पुढं तारीख गेले की आपल्या महाराष्ट्राच्या भौगोलिक परिस्थिती लक्षात येतात, काही भागात प्रचंड उन्हाळा असतो आणि उन्हाळ्याचा सुद्धा विद्यार्थ्यांना त्रास होतो. आणि सकाळी आणि दुपार दोन्ही सत्रामध्ये आपले वेगवेगळ्या प्रकारचे पेपर असतात, त्यामुळे प्रत्यक्ष हे शक्य होत नाही. बदलणार नाही आता. परीक्षेच्या तारखा बदलणार नाही आहे, त्याच फिक्स आहेत. दोन प्रश्न आहेत जोडून. एक तर म्हणजे वॅक्सिन कंपल्सरी करणार का, आणि केलं कंपल्सरी तर आता ज्यांना कोविड होतोय या विद्यार्थ्यांना या 1-2 महिन्यामध्ये त्यांना 3 महिने घेता येत नाही लस, तर मग त्यांच्यासाठी काय करणार? एक म्हणजे आपल्याला माहीत आहे वॅक्सिनेशन कंपल्सरी करता येत नाही, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. दुसरा मुद्दा म्हणजे ज्या प्रामुख्याने आमच्याकडे जी माहिती उपलब्ध त्याप्रमाणे पहिला डोस साधारणतः 60 ते 65% विद्यार्थ्यांचा पहिला डोस झालेला आहे. आणि शिक्षण संचालक माध्यमिक यांनी पत्र काढलं आहे की प्रामुख्यानं 12वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना प्रामुख्याने कोविडची लस लवकरात लवकर द्या, जर काही उपलब्ध नसेल किंवा आणखी काही स्टाफ नसेल तर. आणि त्या पद्धतीने केलं आहे. त्या संदर्भात माननीय मंत्री महोदय यांनी सुद्धा सुरुवातीलाच या संदर्भात VC घेतली होती आणि सर्व अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या होत्या की या कोविड लसीचं वॅक्सिने संदर्भात नियोजन करा. त्याबद्दल शालेय शिक्षण विभागाने नियोजन केलं आणि त्या नियोजनाप्रमाणे वॅक्सिनेशनसुद्धा जास्तीत जास्त पूर्ण होईल. म्हणजे पहिला डोस तरी सगळ्यांचा पूर्ण होईल. मुलगा पॉझिटिव्ह आला एखादा परीक्षार्थी, तर त्याचं काय? परीक्षा काळात समजा एखादा विद्यार्थी पॉझिटिव्ह आला तर ही परीक्षा लवकर घेण्याचं कारण पुन्हा तुम्हाला जोडून तुमचाच प्रश्न होता की ही परीक्षा लवकर म्हणजे आम्हाला हा लवकर परीक्षा घेऊन लवकर निकाल लावला तर पुरवणी परीक्षा आम्हाला लवकर घेता येईल आणि पुरवणी परीक्षेला त्या विद्यार्थ्याला बसून तो विद्यार्थ्याला वर्ष वाया जाणार नाही. म्हणजे पुरवणी परीक्षेला संधी मिळेल, जो पुरवणी परीक्षेला संधी मिळेल. सर आता ही जी प्रॅक्टिकल परीक्षा 2 वेळा देण्याची संधी आपण दिलेली आहे, प्रॅक्टिकल आणि तोंडी परीक्षा, तर त्यामुळं निकाल लागण्याचा जो कालावधी आहे तर तो बदलेल का? नाही, तसं बदलणार नाही. आम्ही ज्या विद्यार्थ्याला प्रामुख्यानं अडचणी आहेत, वैद्यकीय अडचण आहे, तर त्या विद्यार्थ्यांसाठी हा दुसरा कालावधी आहे. काही म्हणजे घरातला एखादा कोरोनाबाधित झाला व्यक्ती झाला किंवा अन्य काही कारणामुळं तर त्याला नाही, तर अन्यथा सर्व विद्यार्थ्यांचे जवळजवळ जास्त मॅक्झिमम विद्यार्थ्यांचं पहिल्या कालावधीमध्येच प्रॅक्टिकल पूर्ण होईल असं आमची अपेक्षा आहे. पुरवणी परीक्षा सर साधारणपणे कोणत्या कालावधीमध्ये होऊ शकते? नाही, पुरवणी परीक्षा या परीक्षेचा निकाल साधारणतः परीक्षा पूर्ण झाल्यानंतर 40-45 दिवसांना लागतो. त्यानंतर आम्ही ते नियोजन करून लवकरात लवकर म्हणजे हा निकालसुद्धा लवकर लावून पुरवणी परीक्षा लवकरात लवकर म्हणजे साधारणतः जुलैमध्ये पुरवणी परीक्षा घेण्याचं नियोजन करू शकतो आम्ही. वॅक्सिनेशन कंपल्सरी करता येत नाही. सर, विद्यार्थ्यांचा एक मेजर प्रश्न आहे की आम्ही ऑनलाईन शिकलोय तर परीक्षा ऑफलाईन का, आणि त्या अनुषंगाने राज्य मंडळाने ऑनलाईन परीक्षेची तयारी म्हणजे शिक्षण विभागाने ऑनलाईन परीक्षेची चाचपणी सुद्धा केली होती. तर एकंदरीत ऑनलाईन परीक्षा न होण्याच्या पाठीमागची काय काय कारण आहेत असं तुम्हाला वाटतं? ठीक आहे, आपल्याला माहिती आहे पहिला आत्ता मग आम्ही सांगितलं विद्यार्थ्यांची प्रचंड संख्या, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप, विद्यार्थ्यांकडं संपूर्ण सर्व विद्यार्थ्यांना असलेली डिव्हाइसची कमतरता, त्याचबरोबर कव्हरेजचा प्रॉब्लेम ह्या सर्व विचारात घेता. आणि दुसरा मुद्दा म्हणजे या संदर्भात मी प्रत्यक्ष 5 राज्यांच्या इतर 5 बोर्ड आहेत, 5 राज्य म्हणजे गोवा, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि त्याचबरोबर गुजरात यांच्या सेक्रेटरी किंवा चेअरमन सरांनी चर्चा केली आणि त्यानुसार तिथंही सुद्धा म्हणजे कुठं किंवा CBSE ICSE बोर्ड असेल तरी त्यांनी सुद्धा म्हणजे त्यांचे विद्यार्थी अर्बन भागात जे असतात सुद्धा ते सुद्धा ऑनलाईन परीक्षा घेऊ शकत नाही. त्यामुळं महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यामध्ये आणि विद्यार्थ्यांची प्रचंड संख्या लक्षात घेता ही ऑनलाईन परीक्षा घेणे शक्य नाही, तांत्रिक सुविधा उपलब्ध नाही.
सर भरारी पथकं तुम्ही म्हटले की प्रत्येक शाळेत जर असेल तर मग ही पथकांची संख्या किती होणार? नाही, प्रत्येक शाळेमध्ये आम्ही बैठक पथक ठेवू प्रत्येक केंद्रावर. त्याचबरोबर भरारी पथक आता रेग्युलर प्रत्येक जिल्ह्यामध्ये 6 असतात, त्यांची संख्या आम्ही निश्चित करून त्यामध्ये वाढवू. ऑनलाईन परीक्षा घेतली असती तर पत्रकार परिषद होती. हे आम्हाला माहितच आहे ना. मला वाटतं प्रत्येक शॉर्ट मध्ये बाईक करू खूप मोठा झाला शॉर्ट मध्ये. काय सांगू? जे मुलं मध्यंतरी आंदोलन झालं त्याचं काही आपल्याला अगोदर मागण्या आल्या होत्या मुलांच्या का नेमकी कुठले मुलं होती ती काय नाही, याबाबत आम्हाला काहीच कल्पना नाही. तुमच्या मुलांच्या मागण्यांचं काय? ते जे विभागीय मुलांची मंडळ निवेदन आलीत का सर? मुलांनी निवेदन दिलीत का? मुलांना निवेदन आमच्याकडे दिलेलीच नाहीत या संदर्भात. उलट आम्हाला काही संघटनांनी दिलीत की हे ऑनलाईन परीक्षा नाही तर ऑफलाईन परीक्षा घ्या. सर एक मुलांनी ऑनलाईन निवेदन दिले तर काय त्याच्यावर निर्णय होईल का? सर एक थोडक्यामध्ये मतलब शॉर्ट मध्ये परीक्षा कशी होणार आहे, किती विद्यार्थी आहेत? महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च एप्रिल 2022 मध्ये होणाऱ्या इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वीच्या परीक्षेसंदर्भात सर्वप्रथम मी सांगू इच्छितो, ह्या दोन्ही परीक्षा प्रचलित पद्धतीनं म्हणजे ऑफलाईन पद्धतीनं पेपर पेन्सिल पद्धतीनंच होतील. दुसरा मुद्दा, तर 10वी आणि 12वीच्या परीक्षेच्या नियोजित वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. परीक्षा ठरवलेल्या कालावधीमध्येच होतील. ऑफलाईन परीक्षा होणार आहेत, ऑनलाईन परीक्षा होणार नाहीत. आणि साधारणतः 40 ते 60 मार्कांचा पेपर असेल तर 15 मिनिटं आणि 70 ते 100 मार्काच्या पेपरसाठी अर्ध्या तासाचा अतिरिक्त वेळ कोविडच्या पार्श्वभूमीवरती विद्यार्थ्यांना दिला जातोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.